अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा मन दुःखी असतं, एकटे पडले असणार, त्यावेळी हा व्हिडिओ नक्की ऐका. जेव्हा एकटं वाटत असेल किंवा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आणि दुःख दिले, त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा, ते पाहण्याची संधी तुम्हालाच मिळेल. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो. त्यामुळे अशा लोकांमुळे आपण आयुष्यात कधीही वाईट वाटून घेऊ नये. जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे, तर आतापासून एकटं राहणं का शिकू नये? जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात. कधीतरी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जातात, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही. त्यामुळे तुम्हाला कधीकधी लोक चुकीचं देखील ठरवतात. कधीही दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतःची नाती संपवू नका, कारण नाते आपले असतात, दुसऱ्यांचे नाही. खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही ना. म्हणूनच तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे, आणि या गोष्टीला देवसुद्धा माफ करत नाही. वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यापेक्षा शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना बघतो. कोणी आज तर कोणी उद्या बदलते, पण विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. आजकाल हे कुणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. मन तर अजूनही जिवंत आहे, फक्त भावना सर्वांच्या मेल्या आहेत. तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही. म्हणून लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा. या जगात खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल लगेच राग येतो. त्यामुळे थोडे वेळ प्रसंगी आपणही लोकांशी बोलणे टाळले पाहिजे. जी लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यांवर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात, आणि हीच लोक आयुष्यात जिंकतात देखील. या गोष्टींचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं, पण या गोष्टींचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवाल. कोणी तुमचं कितीही सगळं जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो. त्यामुळे कधीही मनातल्या गोष्टी शेअर करू नये. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही. आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावं लागतं. महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असून सुद्धा तुमची साथ देतो. अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तोच आयुष्यात जिंकला, आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरलाय. त्यामुळे अडचणींना काहीही घाबरायचं नाही. कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशानात, शिखर आणि सिंहासनावर माणूस हा कधीही एकटाच बसतो. या जगामध्ये 3 प्रकारची लोक खूप खतरनाक असतात. एक, चुगली करणारे.
दुसरे जळणारे आणि तिसरे स्वार्थी म्हणजेच मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही तुमचे खूप जवळचे आहेत, पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा. अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसतात तेव्हा ती चिडून निघून जातात. शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणी नाही. ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला शिकवते. नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही, हे दोन्हीही कधीही पलटू शकतात. आजकाल जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे. कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. आरती उठवताना तर द्वेष करणारे पण रडतात. जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो. विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल. काही लोक या विंचूसारखीच असतात. तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल. ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावर काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा. अशा लोकांपासून जो रंग बदलत असतात या लोकांचं जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात, नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते. या लोकांची त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्याला लोकांपासून अपेक्षा करणं बंद करतो. स्वभावात शांतता कधीही कारणाशिवाय येत नाही, कारण काही दुःख अशी असतात जी आवाज पण हिरावून घेतात. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात, पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणेच बरोबर असते. काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात, पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत, मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका. कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवू नका. मालामध्ये येऊन घर विसरतात. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात. ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं. कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल, तुम्हाला वेळ देईल. काही दिवस शांत राहून पहा, मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे. आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही, आता मुद्दा मनाचा आणि मनच शिल्लक राहिलेलं नाही. ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो तो तुम्हाला विचारून चुना लावतो. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला तुमचे देखील अशा पद्धतीने कोणी मन दुखवले असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.